आपल्या अलिबागला आम्ही चाललोय बाईकवर. फर्स्ट टाइम गाडीवर चाललोय आम्ही अलिबागला. बाईकला मी सांगितलं ब्लॉग काढायला. आता बघू आमचे ब्लॉग कसे होते. ते बाईकला जमतो ब्लॉगला एडिट करायला. मला काही जमा ना, त्यामुळे मी तिच्या हातात दिलेलं आहे. तर ब्लॉगचा शॉर्ट झाला आमच्या चॅनल यूट्यूबला, त्याच्यावर तुम्ही सर्च करा हरिबोल. तो गाईज हा आमचा ब्लॉग आहे आणि तुम्ही मला ब्लॉग करू नका, यासाठी हा ब्लॉग बनवत आहे. हे बघा अलिबागसाठी चाललंय. बाईकने हेल्मेट घातलेलं आहे. आम्ही पण टोपी घातली. बाईकला हेल्मेट घालता येत नाही अजून पण, त्यामुळं पहिलेच आपल्या बायकांना हेल्मेट घालायला शिकवा भाई. आम्ही राहिलो तिथंच राहिलो. अच्छा, आम्ही लोणावळ्याचेच आहे मामा. लोणावळा चिक्कीवाले आम्हाला लोणावळा चिक्की विकायला आले. आम्ही लोणावळ्याचे. आम्ही चाललो लोणावळा सोडून बाहेर. बाईकला हेल्मेट घालता आहे ना भाई माझ्या. मी फर्स्ट टाइम हेल्मेट घालते. पाऊस येते लवकर घाल, जायचं आपल्याला. आम्ही चाललो अलिबागला भाई. मी चालली शेंगदाणे घ्यायला. बघू त्याला शेंगदाणे आहेत का माझं. हे कितीला गरम आहेत का? कितीला आहे? 30 रुपये. त्यावेळेस गाईस आम्ही थांबलो वडापाव खायला. आता कुठे आहे आपण? अजून खोपले एक्झॅक्ट आपण पोहोचलो नाहीये. आता आम्ही वडापाव खातोय. पोस्ट करतो अलिबागची. आम्ही काढले की लगेच रील पोस्ट करून टाकत असतो. हे बघा आम्ही दर 10 मिनिटाला खायला थांबतोय. कसं पडतं अलिबागला काय माहिती. आता किती वाजले ते? वाजले ते दीड म्हणजे 1 वाजले ते ऑलमोस्ट. आता आम्ही वडापाव खायला थांबलोय आणि आता वडापाव खाऊन लगेच आम्ही अलिबागसाठी निघतोय. मस्त वडापाव देतो. गाईस आम्ही निघलो होतो 12:30 वाजता आणि आता 2 वाजले ते. अजून आम्ही खोपोलीमध्येच हे घे ते घे, हे खा ते खा. आम्ही मला वाटतं उद्या सकाळीच अलिबागला पोहोचून लगेच आवरून आता. म्हणजे मला खोटं वाटत असेल तर इथं बघा 1:30 वाजले ते आणि आम्ही अजून खोपोलीच्या मार्केटमध्येच आहे. 5 मिनिटाचं काम कधी पण भाई 2 तास लावतो आपण. आम्ही आता पेनला पोहोचले. कुठे? अरे पेन घेऊन आले ना. ह्याला मध्ये पेट्रोल संपेल. पेट्रोल गाडीत माझा अजून परत ऐकत तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला आपल्यावर कॉन्फिडन्स पाहिजे. मला माहिती हा पोरगा शॉर्ट झालंच पाहिजे. थोडं पण ऐकत नाही. मी तुम्हाला खरं दाखवतो पेट्रोल थोडं पण आहे या गाडीमध्ये. एकतर इथं पेट्रोल आपल्या पोरांचं जजमेंट असतं. टाकी हलवून आपण सांगतो भाई पेट्रोल पंपावर गाडी जाईन का नाही. एवढं आपलं टॅलेंट आहे. हा पोरगा अलिबाग येते म्हणून मस्त ना. हाय बघा वेकेशनला जातो ना. लुक बिक मध्ये जाऊन तर रेनकोट काढून ठेवलंय आणि तिकडे बघा वेदर बघा. पाऊस यायला लागलाय. पाऊस यायला लागला. काय पोरगा छान आहे हा. काय बोलू आता ह्या पोराला? काय बोलू तुम्ही सांगा. काय बोलू ह्या पोराला? वरती बघा एवढं ढग काळ झालंय. या पोराने फार हाफ चट्टीमध्ये जायला लागला. आता पावसाला आता माझा पिलर उतरून रेनकोट घालणार आहे. उतरून ते पण फक्त हेल्मेट सोडतो. अरे दिसतोय ना हा पोरगा लय छान आहे. म्हटलं होतं पावसाळ्याचे दिवस आहे गप रेनकोट घालायचं. हाला अलिबाग वेकेशन अभी भाई वेकेशन पे जा रहा है तो वैसे वेकेशन लुक तो चाहिए बट नहीं. हे बघा किती मस्ती आम्हाला. एवढा पाऊस पडतोय आणि आमची गाडी बघा तिथे थांबली आहे. पावसात पूर्ण भिजून झोप यायला बाईकवर. सेम मला पण झोप यायला. आता आम्ही कॉफी प्यायला थांबलो इथं. आय डोंट नो. असं वाटतं लोणाच्या बाहेर अजून निघलोच नाही. एवढा पाऊस पडतोय. टेक्नॉलॉजी एक दाखवते मी तुम्हाला. रिक्षावाला पण ते भाड्यामध्ये असते. म्हणजे तुला म्हणजे खास फिरण्यासाठी रिक्षा पाहिजे का? काय बोलू आता तुम्हाला. बीच काही आई ना. आता 4:30 वाजले. घरी बसला असतं तर चांगलं झालं असतं. अरे बाबा
आम्हाला कळलं आम्ही अजून लोणावळ्यातून बाहेर निघले का नाही. फार बीचच्या टोकाला पोहोचलो तरी पाऊस संपला. पण काय सुखानी नाही. तिचा मनका दुखायला लागला बाई. त्यामुळं कधी पण तुम्ही प्लॅन करणार असाल तर ज्या त्या सीझनला ज्या त्या ठिकाणी जावा. सीझन नसेल तर फिरायला निघलो तर ही हाल होणार आहे. आम्ही पावसापासून लांब जायचं काहीतरी विचार करत होतो पण इकडे पण पाऊस आणि पाऊस तर सोडा बीचच भेटत. पण काय विषय नाही भाई. पावसामध्ये पण बीच मध्ये मजा करणार आहे. फुल एन्जॉय करणार आहे. फुल एन्जॉय तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दिसली भाई. आम्ही किती किती कार्ड केलेले सगळे तुम्ही बघा. मी जेवलो नाहीये आणि हा खातोय कैरी. नाही भाई मेरे को तो कैरी पसंद है. की पाऊस नाहीये. जोर पाऊस नाही तर मजा करून घेतला गाडी बसून परत बायको बोलली तू मित्रांसंग लय 4 व्हीलर असताना फिरलाय. आता 4 व्हीलर मध्ये तर मला फिरवलं नाहीये. आणलं तर 2 व्हीलर वरच आणलंय. बाईक वरती फिरव बोलली पण फिरव तर तिला घेऊन बाईक वरती आले. फुल पावसामध्ये रेनकोट बिनकोट बांधत तुम्ही तर बघितलंय. पण भाई अलिबाग मध्ये जे स्कूटीवर येण्याची मजा आहे ना ती बाई तुम्ही घेऊ नका. बघा बोचाला तुंतून येते. ही काय मागं बसलेली हिचं काय जातंय तेवढा पाणी लागून लागून पार डोळे बंद होतात. भारी भारी. पण पावसाळ्यात अलिबाग बघायला पाऊस नसत तर नाही तर पावसाळ्यात अलिबागचा लोणावळा होतो. चला हरी बोल. आम्ही आलोय आता. आम्ही गाडी वगैरे चालवलं. हे काळं काळं का दिसतंय. तुम्ही ब्लॉग बनवलेला पूर्ण खूप जास्त. आणि माझ्या मागची पण हा नाही मला बीच वेअर कपडे घालून नाही गेलेले. बीच वेअरला कुठे घालत बसणार पावसाळ्यात. आम्ही नशीब आमचं की ऊन पडले. आणि माझी बायको काय बोलली माहिती का ब्लॉग मध्ये हे जे पाणी नाही पाणी इथपर येतं बोलते. काय खोटं बोलते. हे पाणी रेती सर हे पाणी तिथपर्यंत नाही आलं. हे टाइम टू टाइम पाणी बीच आहे. हे दररोज इथे 6 वाजता 6-7 वाजता पूर्ण पाणी भरतं. मी विचारणार असं ना त्यांनी मेसेज करा नाही कमेंट करा की खरंच पाणी तिथपर जातं. बघू ना आता. कारण पाणी किती लांब आहे तुम्हाला दाखवतो. पाणी दाखवतो एवढं लांब आहे. एवढं लांब आहे. एवढं लांब नाही. एवढं लांब जाणार नाही जाणार आहे. भरतं बोलते. आता काय येड आहे का रे. मला एक सांगा. नाही मला एक सांगा. हे जे पाणी आहे इथं हे पूर्ण भरतं की नाही. हे काय असतं टायमिंग नुसार पाणी येतं ना. पचका नाही. बायको केवढी खुश झाली. होणार ना. मी जे बोलते ते खरं बोलते. कधी खोटं नाही बोलत. आपण मुद्दामून हारलेलो आहे कारण बायको नाराज नाही. तू किती असं बोलत माझ्या मुंडकं बिंडकं लागली बाई. एकदा जाऊन हारला तर एवढा रुबाब दाखवला बायकोने मला. काय विषय नाही भाई. तुम्ही ब्लॉग बघा. तुमच्या बायको संग पैन लावताना विचार करून लावा. आता काय विषय काय बघू आपण. चला आम्ही आता जेवायला चाललोय. जेवायला चला हरी बोल. मग एक पोरगी दिसली याला. एवढा तासभर तो आरसा असा वाकडा होता वाकडा. अरे नाही तिला मागून बघितला आणि बरोबर आरसा असं खाली करतोय. अरे काय काही येड आहे का आम्ही. अरे भाई हे सगळं खोटे. हे सगळं खोटे. हे पोरींचे डोके नाही. कसं पण तिच्या पण माझ्यासारखे स्ट्रेट केस होती. काय असते यांच्या डोक्यामध्ये किडे. आणि काय केलं हळूच आरसा एवढं लोणापर्यंत अलिबाग पर्यंत आलो. तो आरसा काय सरळ नाही. ते पोरगीच तोंड बघायला आरसा केला. का म्हणतात महाराष्ट्रामध्ये राहून मराठी बोला. स्वतःच मराठीच्या लोकांसोबत हिंदी बोलतो. ए भैया यहाँ पे रेस्टोरेंट कहाँ पे अच्छा खाना बोलू. काय पोरगा आम्ही शेवटी का होईना आम्हाला रेस्टॉरंट भेटलं. माझी बायको ब्लॉग बनवून बाई मला जमाना. आम्ही खूप शोधलं रेस्टॉरंट. खूप शोधलो. ते बोलतात ना
बोला की ना काही शॉर्ट नाही झाला आज आम्ही अलिबागला आलो, पण झाला बाई. आम्ही 1 तास झाला मी फिरतो करतच नाही का. हे पण भेटते बायकोला मच्छी खायची म्हणून बायकोने मच्छीवाला रेस्टॉरंट शोधलं. पण सगळेच रेस्टॉरंट इकडे सोमवारचे बंद आहेत. आणि आम्हाला एकाने सांगितलं बाई इकडं सलमान म्हणून सांगितलं. आम्ही सलमान करून सलमान म्हणून अख्खा शोधलं. नंतर कळलं त्याचं नाव सलमान आहे म्हणून. मग तेव्हा ते घावलं. पण तिथं नाही गेलो आम्ही, दुसरीकडे चाललो. अरे एकाकडे जातो ते दुसरं सांगते, एकाकडे जातो ते दुसरं सांगतं. एक तर सगळे रेस्टॉरंट बंद. म्हणजे काय कसलं ऑक्सिजन मध्ये आणि काही कळालं नाही. आम्ही आलतो अलिबाग फिरायला. इथे बघायचं शॉपिंग चाललंय. और येल में रहेगा तो अच्छा होगा. ह्या ब्रँड इथे ऑफर चालू आहे. सो ऑफरमध्ये हा शर्ट घेतो. आम्ही आलतो अलिबागला फिरायला, पण हा काय अलिबाग फिरवत नाही. काय असं कोणी शॉपिंग केलं का. ये क्या है ब्रे, ये शॉप वाला हो गया. अरे तू आता काय सेलर बनतोय. नाही ते प्रिंटेड आहे. एक शर्ट आणि एक टी शर्ट घेऊ. तुमची साईज आम्ही चाललोय परत लोणावळ्याला. बाय बाय अलिबाग. आणि माझा नवराने हेल्मेट नाही घातलंय, त्याला अक्कल नावाची चीज नाहीये सध्याला तरी. हे बघा आम्ही चाललोय. बाय बाय अलिबाग. तुमच्यासाठी पाऊस थांबवला त्याबद्दल धन्यवाद. हे काय आम्ही चाललो आहे आता लोणावळ्याला. चिखल आणि अंधारामध्ये गाडीवर. आम्ही परत आमच्या असली रूप मध्ये आलोय लोणावळ्याच्या. तसं पण तिकडे आता आम्ही ऑलमोस्ट खोपोलीला पोहोचलेलो आहे. आणि आता आम्ही चाललोय लोणावळ्यात. म्हणजे आम्हाला मॅक्सिमम किती एक 15 मिनिटं, हार्डली आम्हाला 15 मिनिटं लागणार आहेत. खूप छान होतं आजचा दिवस, खूप छान. थँक्यू सो मच.